स्वप्नील पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय अर्थात स्वप्नील सातव पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहे. स्वप्नील सातव वाघोली केसनन गावचा नक्कीच खेळाडू आहे आणि तो या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. हो, या दरम्यान पहिला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला, फिल्डर मात्र जो पाहायला मिळतोय आणि तो फिल्डर मात्र त्या ठिकाणी असताना चेंडू सुरेखरित्या फील्ड केला गेलाय आणि चांगली फिल्डिंग त्यावरती सिंगल मात्र येते. पहिल्या दोन चेंडूंवरती आपण पाहिलं तर दोन सिंगल्स ज्या मात्र येताना पाहायला मिळतात. प्रदीप नयनीची गोलंदाजी आपण पाहतोय. डावाची सुरुवात नक्कीच प्रदीपने त्या ठिकाणी केली आहे आणि ती सुरुवात मात्र त्या ठिकाणी करत असताना दोन सिंगल्स आल्यात पहिल्या दोन चेंडूंवरती. या दरम्यान चेंडू हवेत खेळलाय, फिल्डर डाऊन द बॉल, किरण बेरड दूरवरती राहतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर दोन धावा घेण्याचा प्रयत्न सफल होईल, यशस्वी होईल स्वप्नील सातव आणि स्वप्नील भालेराव याचा, परंतु तो यशस्वी होणार का हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मुख्य पंचांनी दाद मागितली आहे. थर्ड अंपायर डिसिजन अद्याप पेंडिंग जे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या पंचांच्या नक्कीच निर्णयाची प्रतीक्षा जी मात्र आपल्याला असणार आहे, कारण महत्वपूर्ण विकेट आहे आणि तो कॉल मात्र आपण पाहिला तर तिसऱ्या पंचांकडे येऊन पोहोचलाय. मॉर्टर ट्रॉफीच्या या नक्कीच साखळी पद्धतीच्या सामन्यांमध्ये सुरू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रहीम 11 विरुद्ध योगेश सरकार हा सामना जो सुरू आहे आणि थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. फलंदाज आपण पाहिलं तर तो सुरक्षित असेल आणि पुन्हा एकदा संधी मात्र त्याला त्या ठिकाणी मिळते बॅटिंगची आणि आपण पाहिलं तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर नॉट आउटचा सिग्नल मात्र त्या ठिकाणी येतोय. जवळ पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सॅकिंग एंड वरती स्वप्नील भालेराव. ओहो हो हो, बाहेरचा चेंडू कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हरला फिल्डर आहे आणि झेल टिपला जातोय. तिथे नक्कीच धक्का बसेल तो टीम रहीम 11 संघाला आणि स्वप्नील भालेरावला आपली इनिंग इथेच थांबवावी लागते. स्वस्तात अगदी तो माघारी परततोय. एक ताबडतोड तगडा ताकदवान विस्फोटक फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतलाय. प्रदीप नयनीतनं नक्कीच खिंडार पाडलाय. एक मोठं यश प्रदीप नयनीत यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे पोलीस प्रदीप नयनीत डॉन या नावानं नक्कीच प्रसिद्ध असलेले खेळाडू आणि डॉन नावाची प्रचिती प्रत्येक मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळते. चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत पूर्ण होतोय या पहिल्या ओव्हरमध्ये आणि 2 चेंडू अद्यापही जे शिल्लक असतील. पहिल्या इनिंगच्या दरम्यानच्या नक्कीच आपण षटकाची चर्चा करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं तर 2 सिंगल्स त्या ठिकाणी घेतले गेले. तदनंतर आपण पाहिलं तर एक दुहेरी धाव त्या ठिकाणी आली आहे आणि तिथून पुढच्या चेंडूवरती मात्र एक मोठं खिंडार पडलाय. विकेट मात्र गमावी लागली आहे ती बॅटिंग टीम रहीम 11 संघाला. प्रदीप नयनीचं यश आणि निश्चितपणाने आपण पाहतोय यश मिळवल्यानंतर पुन्हा एकदा प्रदीप नयनीत मात्र सज्ज होतोय. ओहो हो हो, रिव्हर्सचा प्रयत्न होतोय, रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु तो दूरवरती ठेवलाय प्रदीप नयनीतनं. एक अचूक टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी प्रदीपची आपल्याला पाहायला मिळतोय. मारा नक्कीच सुरेख आहे, थोडस दूरवरती निश्चितपणाने ठेवले फलंदाजाला. अनिकेत ताकवणे स्ट्रायकिंग एंड वरती. दौंड तालुक्याचा कोहिनूर हिरा. ओहो हो, यष्टी रक्षकाकडून चूक होतीये, यष्ट्यांच्या मागे चूक होतीये. वाईड +1 अशा एकूण आपण पाहिल्या तर 2 धावा येत आहेत आणि 2 धावांचा अतिरिक्त नक्कीच फायदा बॅटिंग टीम रहीम 11 संघाला मिळतोय. प्रदीप नयनीतनं नक्कीच चेंडू आपण पाहिला थोडासा खराब टाकला, वाईटचा सिग्नल आला. त्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर यष्टी रक्षकाकडून सुद्धा ती चूक होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावांचा मोठा फायदा मिळाला बॅटिंग टीमला. ओहो हो हो हो, स्वप्नील सातव आपली नक्कीच फलंदाजीची ताकद नक्कीच सिद्ध करतोय आणि पुन्हा एकदा चेंडूला स्टँड मध्ये फेकून देतोय. स्टँड ऑन डिलिव्हर स्वप्नील सातवच्या बॅट मधून आलेला हा ताबडतोड षटकार, 6 धावा. षटकार नक्कीच आलाय, षटकार आलाय आणि पॉवर प्ले मध्ये याच फटक्यांची गरज असताना पॉवर प्ले आता नक्कीच आपण पाहिलं तर फोडला जातोय. पॉवर प्ले फोडल्यानंतर 30 यार्डला नक्कीच आपण पाहतोय मोठी भेग पाडल्यानंतर षटकार शेवटच्या चेंडूवरती घेत धावांचा नक्कीच आकडा त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय. धावांना नक्कीच गती त्या ठिकाणी दिली गेली आहे आणि ती टोटल नक्कीच धावांची आपण चर्चा केली तर पहिल्या विकेटच्या नक्कीच आपण पाहतोय नुकसानीमध्ये 12 धावा बनवल्या गेल्यात. 1 विकेटच्या नुकसानीमध्ये 12 धावा आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय सेकंड ओव्हर मध्ये, अर्थात पॉवर प्ले मध्ये.
सोनू गोलंदाजी मार्क वरती, उंच बुरा तगडा ताकदवर खेळाडू आहे. एक मोठी नक्कीच आपण पाहतोय उंची त्याची आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्या उंचीचा फायदा गोलंदाजीमध्ये सोनू उठवणार का हे पाहावं लागेल. ओहो, अनिकेतचा फटका आपण पाहतोय 30 यार्ड मध्ये ऑन, अगदी मिड ऑन वरती रोखला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केला गेला, परंतु अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू मात्र त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. क्रीज मध्ये वेळेत मला वाटतं अनिकेत त्या ठिकाणी पोहोचलाय, त्यामुळे सिंगल कंप्लीट होतीये. सिंगल बरोबर 1.1 चा खेळ पूर्ण होत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा फलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती येईल स्वप्नील सातव, परंतु त्यासाठी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण अगदी सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल जो मात्र केला जातोय. आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर डी, अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंट, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला जातोय. स्टँड ऑन डिलिव्हर होईल स्वप्नील सातवच्या बॅट मधून हा येणारा दुसरा तगडा ताबडतोड प्रहार. 19 धावांवरती धावफलक पोहोचताय. पॉवर प्ले फोडला जातोय आणि पॉवर प्ले फोडल्यानंतर त्याचा अचूक आणि मोठा फायदा उठवला जातोय. पॉवर प्लेच्या विशेषता नक्कीच आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रत्येक फलंदाजाचा जो प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील सातवच्या बॅटिंग मधून. अनिकेतची साथ नक्कीच त्याला लाभते. सोनू गोलंदाजी मार्क वरती असताना प्रदीप नैनीतनं पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 12 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या, परंतु सोनूनं पुढील षटकातील पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा त्या ठिकाणी ज्या खर्च केल्या. चेंडू त्या ठिकाणी द्यायचा आहे. नव्या चेंडूची मागणी पंचांची आपल्याला जी पाहायला मिळते 1.2 पॉवर प्लेचा सेकंड आपण पाहतोय. षटक जे सुरू आहे अगदी दुसरं षटक आहे, त्यामुळे नव्या चेंडूला मैदानामध्ये दिलं जाईल. नवा चेंडू मैदानामध्ये देत असताना खेळ पुन्हा एकदा सुरू होईल, स्टार्ट होईल, परंतु तो स्टार्ट होत असताना पंचांकडे आपण पाहिलं तर अंपायरिंग पॅनल आपण पाहतोय एक चांगलं काम त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतंय. आणि ते काम त्या ठिकाणी पाहत असताना अगदी लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं तर तेही सुंदर जे आपल्याला पाहायला मिळत आहे. MM एकॉस्टिक ची संपूर्ण जी टीम आहे त्यांचं काम आपण पाहिलं तर स्पर्धेच्या अगोदर पासून नियोजनामध्ये मोठी मेहनत त्या संपूर्ण टीमनं त्या ठिकाणी जी घेतली आहे. क्वालिफायर मॅचेस त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि या मॅचेस त्या ठिकाणी पाहत असताना आज सामना क्रमांक आपण पाहिला सामना क्रमांक 4 जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथ्या सामन्याला सुरुवात होत असताना नवा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दिला गेला आहे. सोनू विरुद्ध स्वप्नील सातव. ओहो हो, डाऊन द ट्रॅक, डाऊन द ट्रॅक, डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे सरसावत फटका खेळण्याची तयारी, परंतु सोनूनं रोखलंय स्वप्नील सातव याला. चेंडूचा वेग आपण पाहिला तर तो नक्कीच मोठा आहे आणि एक वेगवान माऱ्यासमोर स्वप्नील सातवला अगदी क्रीज मध्ये थांबावं लागतंय. कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी येत नाहीये आणि ती धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नसताना चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आहे. ओहो हो 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 हो, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस, थोडीशी गती आणि चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हीच नक्कीच खासियत आहे गोलंदाजाची. हे व्हेरिएशन नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजाकडे जे आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्यानं विविध चेंडू हाताळले जात आहेत आणि गोलंदाजाला त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यामध्ये यश सुद्धा आलंय. फलंदाजाला थांबवण्यामध्ये मोठं यश गोलंदाजाला त्या ठिकाणी येत आहे. ओहो, हा चेंडू हवेत आहे, फिल्डर असेल. ओहो, काय ड्रॉप, काय ड्रॉप, अगदी चूक होतीये आणि चुकीचा परिणाम नक्कीच परावर्तित होईल चौकारामध्ये. एक मोठी चूक आणि ती चूक नक्कीच महागडी ठरते. येतोय चौकार, 4 धावा. दीपू रैना, अब इस कैच के बारे में तुझे डॉन का क्या कहना? ओहो हो, बैकहेड, बैकहेड, नो चांस, नो चांस, और ये छक्का, जबरदस्त फटका. अगदी झेल सोडल्यानंतर स्वप्नील सातव आपला विस्फोटक खेळाचा अंदाज पुन्हा एकदा सिद्ध करतोय. एक मोठा तगडा ताकदवान प्रहार येतोय ऑन साइडला.
त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 3 षटकार स्वप्नील सातव खेळून काढतोय आणि डावाला मोठा आयाम देण्याचं काम स्वप्नील सातवच्या बॅट मधून जो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्कोर कार्ड पुढे जाईल, आकडा नक्कीच वाढेल धावफलकावरती. एकूण धावफलक पोहोचत आहे या षटकारानशीर 29 या धावसंख्येवरती. अर्थात पॉवर प्लेचा मोठा फायदा उठवलाय फलंदाजांनी. अगदी मॅचचं शेड्यूल आपल्यापर्यंत नक्कीच येत आहे आणि ते टाइम टेबल त्या ठिकाणी येत असताना आपण पाहिलं तर मॅच नंबर 4 अगदी मैदानामध्ये सुरू आहे. योगेश सरकार 11 विरुद्ध रहीम 11 हा सामना सुरू असताना त्यानंतर आपण पाहिलं धीरेन शहा स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध सिंहगड वॉरियर्स या संघाचा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफायर या राऊंड मध्ये आणि क्वालिफायर मॅचेस मध्ये नक्कीच आपण पाहतोय. त्यानंतर मंगलमूर्ती 11 विरुद्ध रहीम 11 असा सामना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्यानंतर योगेश सरकार विरुद्ध सिंहगड वॉरियर्स संघाचा सामना नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तदनंतर मंगलमूर्ती 11 विरुद्ध धीरेन शहा स्पोर्ट फाउंडेशन असा सामना सुद्धा पाहायला मिळतोय. जाऊयात मॅच मध्ये. डॉन पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो अनिकेत मिस टाइम स्ट्रोक दीपूच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय की काय, परंतु आपण पाहिलं तर चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबवला जातोय. तिथून पुढे आपण पाहिलं तर धावांचा रती मैदानामध्ये घातला जातोय आणि त्या धावा त्या ठिकाणी घेत असताना अमर साळवेच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी जाताना आपण पाहिला. अमरनं चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं आणि तो स्टॉप करत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावा आलेल्या आहेत. 1 धाव निश्चितपणाने रोखली गेली आहे. ओहो हो खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलर लाईन चेंडू, डायरेक्ट हिट डॉन. अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट वरती स्वप्नील सातव्याला मात्र बाद करतोय. धक्का क्रमांक 2 एक्सेप्ट बॅट्समॅन अगदी डगआउटच्या दिशेने परतेल. थँक्यू डीजे. अचूक निशाणा, अचूक थ्रो, डायरेक्ट हिट आणि त्यावरती एक्झॅक्ट फलंदाज बॅक टू द पवेलियन अगदी डगआउटच्या दिशेनं जो परतताना पाहायला मिळतोय. स्वप्नील सातवची इनिंग अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट वरती थांबवली गेली आहे. ती स्वतः गोलंदाजाकडून आणि स्वतः गोलंदाजाकडवी तो थ्रो नक्कीच पाहत असताना एन्जॉय सेलिब्रेशन सुद्धा जे केलं गेलंय. ओहो अनिकेत मात्र तिथून पुढे आपण पाहतोय तापतोय तळपतोय आणि अनिकेतच्या बॅट मधून येतोय एक घणाघाती प्रहार, एक तडाकेबंद पॉवरफुल षटकार. बॅट ओपन केली, बॅटचा चेहरा खोलला आणि धावांचा रतीब घातल्यानंतर तो मात्र बाद होतोय. परंतु तिथून पुढे काही काळ शांत असणारा अनिकेत ताकवणे आता आक्रमक पवित्र धारण करतोय. पुन्हा एकदा डॉनला मात्र आपण पाहतोय अनिकेत कडवी मोठा प्रहार करत सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला जात आहे. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावा धावा आणि धावा, मोठी धावसंख्या आता मात्र उभी करण्याच्या दिशेनं रहीम 11 संघाचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 मोठे प्रहार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आलेत आणि हे 2 षटकार येत असताना 2 बाद 44 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओहो हो हो या दरम्यान फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टरचा प्रयत्न जरूर होतोय अनिकेत ताकवणेकडून आणि तो प्रयत्न नक्कीच थांबवला गेलाय. थोडासा नक्कीच आपण पाहतोय आवाज डॉन कडून आलाय या डॉट बॉल नंतर. चेंडू मात्र त्या ठिकाणी बीट करत असताना बॅट्समन साठी एक मोठा आवाज येतोय. पुन्हा एकदा सेम बॉल सेम डिलिव्हरी
आणि तिथून पुढे मात्र ड्राईव्ह वरती अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे, त्यावरती सिंगल आली आहे आणि ती सिंगल मात्र त्या ठिकाणी येत असताना सिंगल बरोबर ओव्हरची मात्र समाप्ती होते. षटकाचा खेळ समाप्त होत असताना दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती टोटल 45 धावा बनवल्या गेल्यात आणि या 45 धावा बनवत असताना अर्धशतकाच्या दिशेनं संघ मात्र त्या ठिकाणी वाटचाल करतोय. एक अर्धशतकी खेळी अद्यापपर्यंत संघाची उभी होतीये. अशा प्रकारची परिस्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. 45 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. दीपू रैनाला गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी आमंत्रित केले गेलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. अर्थात 3 ओव्हर्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 षटक डॉन त्या ठिकाणी टाकलेत. एक षटक आपण पाहिलं दिग्विजयने त्या ठिकाणी कंप्लीट केलं होतं. दिग्विजय मला वाटतं फलंदाजीसाठी आलाय. त्यानंतर आपण पाहतोय दीपू रैनाला जे बोलवलं गेलेलं आहे आणि दीपू रैना मैदानामध्ये येतोय गोलंदाजीसाठी. डावखुऱ्या गोलंदाज ओहो बॅटच्या आतली कट चेंडू घेतोय इनसाइड एज. तोपर्यंत ऑन साइडला 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटचं अपील परंतु ते फेटाळलं जात आहे. मला वाटतं पंचांकडून अद्यापर्यंत कोणताही निर्णय येत नाहीये. अपील जरूर केलं गेलं परंतु 2 धावा आल्यात इनसाइड एज. थोडासा नक्कीच आपण पाहतोय बॅटमध्ये परफेक्ट बॉल मिडल होऊ शकला नाहीये परंतु 2 धावा येतात. पहिल्या चेंडूवरती दीपूच्या अगदी 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज सफल ठरतायत. अनिकेत ताकवणे टू दीपू रैना. हो हो चेंडू हवेत उडवलाय. फिल्डर असेल चेंडू खाली. ओ हो 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 आपण पाहतोय कॉलचा अभाव त्या ठिकाणी जाणवतोय आणि कॉलिंगच्या अभावामुळे हा झेल त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. फिल्डर नक्की चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि त्या कॉलिंगच्या अभावानं पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतोय दुहेरी धावेचा. बॅक टू बॅक अगदी आपण पाहिलं मागील 2 चेंडूंवरती 2 धावांप्रमाणे एकूण 4 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात. दीपू रैना ओहो हो या दरम्यान चेंडू हवेत. फिल्डर असेल चेंडू खाली. 1-2 झेल होऊ शकत नाहीये. झेल सुटतोय आणि सिंगल येते. झेल सोडलाय. अद्यापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 2 झेल सोडले गेलेत. सोनून आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करण्याची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. डॉन चांगली गोलंदाजी केली परंतु असे प्रकारचे झेल मैदानामध्ये सोडले गेले तर मला वाटतं थोडंसं महागडं ठरेल ते बॉलिंग टीम साठी. अर्थात योगेश सरकार 11 संघासाठी ती गोष्ट निश्चितपणानं भविष्यामध्ये येणाऱ्या अगदी या मॅच मध्ये निश्चितपणानं एक मोठी धोक्याची घंटा जी मात्र असू शकते. चांगली फिल्डिंग करावी लागेल. फिल्डिंग मध्ये बदलाव जरूर त्या ठिकाणी जो करावा लागणार आहे. ओ बॅटची कड आणि यष्ट्यांच्या मागे ओ शॉटला अगदी डायरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. डायरेक्ट हिट आहे आणि फलंदाजासाठी काही क्षण खतरा असेल, काही क्षण धोका असेल. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आपण पुन्हा एकदा असू. एक डायरेक्ट हिट, एक चांगला थ्रो, एक चांगली फिल्डिंग मैदानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शॉट थर्ड मॅनला मॉर्टर ट्रॉफी 2025 सीझन 3 अगदी या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मैदानाचं पूर्णतः स्थळ आहे जे मात्र बदललं गेलं आणि स्पर्धेचं एकदम एकंदरीत स्थळ जे मात्र बदलत असताना स्केलअप वारजे वरून थेट स्पर्धा मात्र सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या मैदानावरती येऊन पोहोचते. अगदी मोठी पारितोषिकांची रेलचेल मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याची सुद्धा चर्चा आपण जी मात्र करणार आहोत आणि ती चर्चा त्या ठिकाणी करत असताना कॅश प्राइज आणि ट्रॉफीज याची सुद्धा आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. ती करत असताना अगदी या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर एक लिजंड प्लेयर अविनाश उर्फ पप्पू रामगुडे. हे मात्र या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर
म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेसाठी नक्कीच मोठं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा हातभार या स्पर्धेसाठी निश्चितपणाने लागलाय. मॉर्टर ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी युवा उद्योजक सन्माननीय परीक्षित भैया थोरात, पाटीलवाडा काळेवाडी याचे नक्कीच ओनर विनीतजी कलाटे यांचं सुद्धा मोठं सहकार्य ते लाभलंय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र पोहोचतो आपल्यापर्यंत. नॉट आउट, फलंदाज अगदी सुरक्षित त्या ठिकाणी असणार आहे. तर संदीप भाऊ मोकाटे यांचं सुद्धा विशेष असं सहकार्य त्या ठिकाणी लाभताय. कुणाल भैया इंगळे यांचं सुद्धा विशेष असं सहकार्य या ठिकाणी लाभत असताना नामदेवजी पाटील यांचं सुद्धा मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. सर्व सहकार्य करणाऱ्या या प्रमुख अतिथी व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आभार. जव्यात मॅच मध्ये ओहो पूल केलाय अगदी आपण पाहतोय. ग्राउंड स्ट्रोक आहे आणि तिथून पुढे एक धाव आरामात जी मात्र घेतली जाते, सिंगल घेतली जाते. एकेरी धावेबरोबर धाव फलक मात्र त्या ठिकाणी बदलेल आणि आकडा धाव फलकाचा बदलत असताना येतात 52 धावा. अर्धशतकी खेळी सांघिकरित्या अद्याप पूर्ण झाली आहे आणि 52 धावा धाव फलकावरती मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत असताना शेवटचा चेंडू असेल दीपू रैनाच्या गोलंदाजीमध्ये. कमेंट बॉक्स एंड कडून अगदी हा मारा सुरू आहे. ओहो हो, क्लीन बोल्ड. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात. एक चांगला चेंडू फलंदाजाला समजू शकत नाहीये. मोठा प्रहार करण्याची तयारी परंतु अयशस्वी ठरतीये आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल. डगआउटच्या दिशेनं तिसरा फलंदाज होतोय बाद आणि तिसरा फलंदाज बाद होत असताना 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. टोटल 52 धावा आहेत रहीम 11 संघाच्या स्कोर कार्ड वरती. हितेश चव्हाण न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. अगदी बॅटिंग टीमचा स्क्वॉड आपण पाहिला तर आपल्याला खेळाडू मात्र जे पाहायला मिळतील एक चांगला स्क्वॉड आहे बॅटिंग टीम मध्ये आणि त्याची सुद्धा चर्चा आपण जी करणार आहोत. पुन्हा एकदा नव्या गोलंदाजाला त्या ठिकाणी पाचारण केलं गेलेलं आहे, बोलवलं गेलेलं आहे गोलंदाजीसाठी. राहुल यादव याला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. विश्वास नक्कीच संघनायकाने टाकलाय आणि तो विश्वास मात्र त्याच्यावरती दाखवत असताना त्या विश्वासाला साजेशी कामगिरी मैदानामध्ये त्या ठिकाणी करावी लागेल. ते राहुल यादव याला हितेश चव्हाण आणि अनिकेत ताकवणे ही जोडी मैदानावरती आहे. अनिकेतची फलंदाजी आपण पाहिली तर 11 चेंडूंचा सामना अनिकेतने अद्यापर्यंत केला आणि 23 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. तर हितेश चव्हाण त्याच्या सोबतीला समेत नक्कीच बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ओ शॉर्ट पिच चेंडू, आता शॉर्ट पिच चेंडू आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याची तयारी परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. चार 4.1 अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो पाहायला मिळतोय. ओ ओव्हर पिच चेंडू, बॅट समोर अगदी चेंडू आणि त्याला पोहोचवलाय हवाई फायर आणि षटकारामध्ये येतोय षटकार. 6 धावा. फलंदाजाच्या अगदी रेडार मध्ये चेंडू आणि त्याला मात्र नक्कीच आपण पाहतोय बदलून टाकलंय हितेश चव्हाणने. एका चेंडूचा जेमतेम सामना केलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार खेळलाय. इनिंगचा पहिला चेंडू तो खेळून काढत असताना षटकार मात्र त्या ठिकाणी खेळून काढतोय. 6 धावा येत आहेत त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय ऑफ स्टंप वरती येत ऑन साइडला चेंडू खेळलाय. डीप वरती फिल्डर असेल तोपर्यंत मला वाटतं सेकंडचा कॉल होता तो फलंदाजाचा आणि विशेष नक्कीच हितेशनं सेकंड साठी कॉल त्या ठिकाणी देत असताना केवळ एका धावेवरती समाधान आज मात्र मानावं लागतंय. सिंगल येते. 60 धावा अद्यापर्यंत बनवल्या गेल्यात 5 षटकांच्या या इनिंग मध्ये आणि या 5 षटकांच्या इनिंगच्या खेळाची आपण चर्चा केली तर शेवटचे 3 चेंडू अद्यापही मैदानामध्ये जे शिल्लक आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो फॉर फर्स्ट इनिंग.
अखेरच्या 3 चेंडूंमध्ये कितपत धावा मात्र त्या ठिकाणी बनवल्या जातील हे पाहावं लागेल. कारण अनिकेत ताकवण्यासारखा एक सेट फलंदाज आज स्ट्रायकिंग एंडवरती आहे. चांगली बॅटिंग केली आहे अनिकेतनं डॉनच्या गोलंदाजीवरती. ओहो, हा चेंडू टप्पा पडल्याबरोबर थोडासा बाहेरच्या दिशेने वळून घेतोय. धावांची धाव अनिकेतला थोडंसं चकवलंय यष्टीरक्षकानं आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर मात्र ओहो, वाईटचा रिव्ह्यू असेल तिथून पुढे तोपर्यंत मला वाटतं रनआउट ची तयारी, परंतु अद्यापपर्यंत फार मोठा गमतीशीर खेळ मैदानामध्ये झालाय आणि तो खेळ त्या ठिकाणी होत असताना वाईड मला वाटतं रिव्ह्यू त्या ठिकाणी येतोय. आमचे मित्र विजयजी खडके अनेक जुने खेळाडू त्या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचा खेळ पाहण्याची संधी आज पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी मिळेल. आमचे राजभाई रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेट अपडेट्स त्यांच्याकडून आपल्याला जे पाहायला मिळतात पुणे टेनिस क्रिकेटमध्ये. वाईड नक्कीच नाहीये, त्यामुळे एक फेअर डिलिव्हरी आणि एक चांगला चेंडू तिथून पुढे आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी नंतर सिंगल मात्र आलेली होती त्या मागील चेंडूवरती. ओ हो हो हो, शफल होत चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोखला गेलाय. फटका जरूर मोठा येत नाहीये, परंतु लेग बाज रूपामध्ये येते सिंगल. 62 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आहेत. एक चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत उभी केली गेली आहे. अखेरचा चेंडू शिल्लक असेल आणि या अखेरच्या चेंडूमध्ये आता अनिकेतकडे असेल स्ट्राइक आणि अनिकेत त्या स्ट्राइकचा कितपत फायदा उठवेल हे पाहावं लागेल. मोठी संधी आहे आणि ती संधी अद्यापपर्यंत मोठ्या फलंदाजीमध्ये मोठ्या इनिंग मध्ये बदललेली आहे. कारण आपण पाहिलं स्वप्नील सातव बाद झाल्यानंतर अनिकेतनं संपूर्णतः टीमची धुरा आपल्या खांद्यावरती घेत जी फलंदाजी केली आहे त्याला नक्कीच दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल. गॅप शोधली आहे, अगदी आपण पाहतोय दोन खेळाडूंमधली गॅप भेदत दीपू रैनाला चेंडू ठेवतोय दूर, जातोय सीमा पार. अनिकेत टाकवणे ट्रेडमार्क चौकार, शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार आणि टोटल स्कोर कार्ड 66 धावांवरती अर्थात 66 रन टोटल स्कोर कार्ड वरती बनवल्यानंतर 67 धावांचं नक्कीच आव्हान असेल टीम योगेश सरकार संघाला या दुसऱ्या इनिंग मध्ये विजयासाठी. चांगली इनिंग, चांगली बॅटिंग आणि ताकवणे स्वप्नील सातव याची आपल्याला पाहायला मिळते.
मैदानामध्ये सेकंड इनिंगला त्या ठिकाणी प्रारंभ होतोय आणि सेकंड इनिंगला त्या ठिकाणी प्रारंभ होत असताना स्ट्रायकिंग एंडला विशाल मोरे पुणे पोलीस, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर साळवे पुणे पोलीस. जव्यात मैदानाच्या आतमध्ये व्हेरी फर्स्ट बॉल. हो, पहिला चेंडू अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅट चिकड आणि थेट यष्ट्यांच्या मागे चेंडू मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. कॉट बिहाइंड आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती पहिला मोठा धक्का टीम योगेश सरकार 11 संघाला जो बसताना पाहायला मिळतोय. विशाल मोरे त्या ठिकाणी मात्र बाद झालाय आणि विशाल मोरे त्या ठिकाणी मात्र बाद होत असताना आपण पाहतोय पहिला मोठा धक्का बसलाय. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण त्या ठिकाणी यायचंय. नेक्स्ट टू टीम्स धीरेन शाह स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध सिंहगड वॉरियर्स असा सामना असेल. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. ओहो, या दरम्यान आपण पाहतोय झेल टिपलाय मैदानामध्ये किरण बेरडबाद. मैदानामध्ये आपण पाहतोय 67 धावांचा पाठलाग करत असताना योगेश सरकार संघ पहिले 2 विकेट्सचा त्या ठिकाणी मात्र गमावतो आहे. टॉस टाइम आणि या ठिकाणी होईल यानंतरच्या सामन्याचा टॉस. मॅच नंबर 5 या ठिकाणी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व मित्रवर्य अक्षय कलाधार यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मी त्यांना विनंती करेल आपण त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टॉस या मॅचचा त्या ठिकाणी करायचा आहे. नाणेफिकीचा कौल होतोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत विजय खडके आणि रमेश पवार. धीरेन शाह स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध सिंहगड वॉरियर्स या दोन टीम मध्ये आणखीच नेक्स्ट मॅच आपल्याला ते पाहायला मिळते. MM एकोस्टिक हेड आणि मोटर ट्रॉफी टेल कॉल येतोय तो सिंहगड इन्स्टिट्यूट संघाच्या बाजूने. टॉस जिंकलाय, काय नक्कीच आपला निर्णय असणार आहे? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलाय आणि तो निर्णय आपण घेत असताना कशा प्रकारे आता इथून पुढची रणनीती विरुद्ध संघासाठी आपण आखलेली आहे? आता जी पहिली मॅच झाली त्यात आमची गोलंदाजी खूप चांगली झाली.
आमची टीम नवीन आहे, तरी पण सगळे प्लेयर चांगले आहेत, कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि जेवढ्या कमीत कमी पुढच्या टीमला आम्हाला रोखता येईल तेवढं आम्ही रोखू. तरी काय टार्गेट पर्यंत नक्कीच आपण रोखण्याचा जो प्रयत्न करणार आहोत. एक 45-50 रनापर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 45-50 धावांमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न करणार आहात. परंतु टीम मध्ये कोणत्या प्रकारचा बदल आहे ते 13 नक्कीच प्लेयर्सची आपण लिस्ट दिली आहे, त्यामध्ये कशा प्रकारचा बदलाव आपण काही बदलाव करणार आहात. टीममध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव नाही, सेम टीम आहे. यस नक्कीच शुभेच्छा मॅचसाठी. आणि टॉस जिंकलाय तो सिंहगड वॉरियर संघानं आणि त्यांच्या विरुद्ध धीरेन शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचे कॅप्टन विजय खडके आहेत. सर काय आता नक्कीच आपल्याला फलंदाजीचा या ठिकाणी कॉल विरुद्ध संघाकडून आलाय, कशा प्रकारची रणनीती असणार आहे. आमचे फलंदाज चांगले आहेत, आम्ही कमीत कमी 60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे बॉलर एवढे चांगले आहेत की आम्ही 60 रन्स डिपेंड करू शकतो. नक्कीच कोणत्या प्रकारचा बदलाव आहे आपल्या टीम मध्ये. नाही, आमची सेम टीम आहे. आमचे जे 11 खेळाडू आहेत, शेवटपर्यंत 11 खेळाडू खेळत राहणार. यस नक्कीच दोन्ही टीम्सना त्या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात नेक्स्ट मॅच साठी. आणि तोपर्यंत जाऊयात सुरू असलेल्या सामन्यामध्ये योगेश सरकार 11 विरुद्ध रहीम 11 या दोन टीम्स मध्ये सामना होतोय. आणि या सामन्याचा आता आको देखा हाल आणि धावतं वर्णन पुन्हा एकदा आपण जे करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे धक्के त्या ठिकाणी मात्र बसलेत. मोठा नक्कीच आघात संघावरती झालाय. खेळाडू त्या ठिकाणी आघाडीचे फलंदाज जे मात्र बाद होत असताना डॉन यांचा नक्कीच चेहरा अद्यापही संघासाठी प्रेरणादायी ठरतोय आणि मोठा आवाज प्रदीप नयनीत यांचा नक्कीच संघासाठी आहे. अजीज पटेल होतोय गोलंदाजी मार्क वरती. रहीम 11 संघाकडून एसपी कॉलेजच्या मैदानावरती तयार झालेला खेळाडू आणि एक अष्टपैलू ऑलराऊंडर प्लेयर अजीज पटेल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून दरम्यान सज्ज होतोय. ओहो चेंडू हवेत चढवलाय. फिल्डर विकेट किपर डाऊन द बॉल आणि याच बरोबर पुन्हा एकदा विकेटचं पतन. विकेट गॉन. विकेट आणि विकेट्स ज्या मात्र गमावल्या जात आहेत. थोडासा संयमानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. विकेट रोकावी लागेल आणि ती विकेट मात्र थांबवून ठेवत असताना विजयाच्या दिशेने जाण्यासाठी एक आता शांत क्रिकेट आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटची जी गरज आहे. अमर साळवे मैदानामध्ये आहे तोपर्यंत मला वाटतं टीमला कोणत्या प्रकारे चिंता करण्याची गोष्ट नसेल, कारण एक अनुभवी खेळाडू आहे अमर साळवे. दौंड तालुक्याचा कोहिनूर हिरा. अमर अद्यापही मैदानामध्ये गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी परफेक्ट फिट बसणारा खेळाडू आहे अमर साळवे. सर 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. स्कोरिंग अपडेट त्या ठिकाणी जे सुरू आहे. विशाल मोरे त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा बाद होताना पाहिला, त्यानंतर किरण बेरडला बाद होताना पाहिलं आणि त्यानंतर आता तिसरी विकेट विशाल धारक त्या ठिकाणी मात्र बाद होतोय. 3 महत्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. अजितचं या गोलंदाजीतलं यश पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चला प्ले चा सिग्नल येतोय आणि सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा जाऊयात मॅच मध्ये. अजीज पटेल. ओहो हो हा चेंडू थोडासा उसळी घेणारा निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू आहे आणि तो चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय राहुल यादव साठी. निश्चितपणाने आपण पाहिलं अजितचा हा चेंडू राहुल साठी जो टाकला गेल्यानंतर पहिल्या चेंडूवरती बीट केलाय. ओहो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. जवळपास चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा होता परंतु तो खोलवर टप्प्याचा झालाय फलंदाजाकडे पोहोचेपर्यंत.
ओहो हो, थोडासा मला वाटतं मिस टाइम स्ट्रोक आहे. थोडीशी गती सुद्धा कमी पाहायला मिळते चेंडूमध्ये आणि तिथून पुढे मिड ऑन वरती सिंगल घेतली जाते. सिंगल येते मिड ऑन वरती. 14 धावा आहेत. टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 बाद 14 अशी परिस्थिती. 1.4 चा खेळ जो पूर्ण होत असताना टोटल 15 धावा आहेत असं नक्की सूचना येत आहेत. पाहूयात स्कोरिंग करेक्शन स्कोरर कळवतील तोपर्यंत मॅच मध्ये आपण पोहोचणार आहोत. एका वाईटचा समावेश आहे त्यामध्ये आणि टोटल 15 धावा. हो हो, ऑन साइडला चेंडू खेळलाय. ऑन साइडला चेंडू खेळलाय तोपर्यंत सिंगल येते आहे आणि ती सिंगल आपण पाहत असताना स्ट्राइक मात्र रोटेट होते. हो 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 हो, मोठा फटका खेळलाय आणि चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवलं जात आहे. राहुल यादव मोठा प्रहार करतोय. येतोय षटकार अजितच्या शेवटच्या चेंडूवरती. नमस्कार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजितच्या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराबरोबर 3 बाद 22 अशी धावसंख्या योगेश सरकार 11 संघाची. परंतु अद्यापही कमांडिंग पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर रहीम 11 संघ आहे. पॅरिस कांबळे गोलंदाजी मार्क वरती जो येतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण अद्याप शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर अमर साळवे मॅन फ्रॉम दौंड. ओ चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर शॉट फाईन लेगला झेल टिपला. पॅरिस कांबळे पहिल्या चेंडूवरती देतोय मोठा धक्का. मोठी विकेट आणि अमर साळवे बॅक टू द पवेलियन. आणि थोडासा संघ आपण पाहिला तर अडचणीत येतोय योगेश सरकार 11 कारण सलामीच्या आघाडीचे 4 प्रमुख फलंदाज माघारी परतलेत. ते यश नक्कीच गोलंदाजांचं आहे. अचूक टप्प्यावरची नक्कीच गोलंदाजी, एक भेदक गोलंदाजी आणि अचूक मारा भेदक मारा या नक्कीच नियंत्रित गोलंदाजीचं विरुद्ध संघाला अद्यापर्यंत मात्र थांबून ठेवण्यामध्ये यश आलंय. एका षटकाराचा अपवाद वगळता उर्वरित अद्यापर्यंतची गोलंदाजी आपण पाहिली तर बॉलिंग युनिटचं नक्कीच आपण कौतुक करावं तितकं कमी राहील. कारण एक मोठा दरारा, एक मोठा दबाव मात्र निर्माण करण्यामध्ये विरुद्ध संघावरती फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये जो मात्र राहिलाय आणि तो नक्कीच दबाव अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर ठेवला जातोय. फलंदाजांना रोखले गेलंय ते टीम रहीम 11 संघाकडून. टीम रहीम 11 संघ कमांडिंग पोझिशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो नक्कीच आपण पाहिलं तर धावा रोखत अगदी विकेट मिळवतोय. ओ बॅकफुट वरती चेंडूला कट केलाय, हलक्या हाताने चेंडू कट केलाय तोपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल येते. सिंगल डबल बरोबरच आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आज टीम योगेश सरकार संघाला. आता थोडासा आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी जो घ्यावा लागेल. आपल्या फलंदाजीचा गिअर मात्र बदलावा लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सिंगल बरोबर राहुल यादव.
पॅरिस कांबळेचा हा चेंडू आपण पाहतोय, बॅटची कड घेत जातोय शॉट थर्ड मॅनच्या दिशेने आणि तिथून पुढे सिंगल येते. वेगानं नक्की चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय तो पॅरिसने. अचूक टप्पा हेरत नक्कीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळतोय, परंतु राहुल यादवकडे आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, ताकद आहे. ती क्षमता, ती ताकद आज मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावे लागेल, कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय आणि त्या अडचणीतून संघाला बाहेर काढण्यासाठी आपण पाहिलं तर रवी घुलेला सुद्धा तोच प्रयत्न करावा लागेल. ओ हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अगदी फर्निचर आपण पाहिलं तर ते मात्र उद्ध्वस्त होत आहे मैदानामध्ये. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. क्लीन बोल्ड आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट आहेत. विकेटचं पत्तन नक्कीच मोठं जे होताना पाहायला मिळत आहे. नुकसान नक्कीच मोठं झालंय अद्यापपर्यंत. टीम योगेश सरकार 11 संघाचं कमांडिंग पोझिशन मध्ये टीम पाहायला मिळते. सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय ते आपल्या अचूक गोलंदाजीनं. आपण पाहतोय जितेन शेळकेचं नेतृत्व मला वाटतं संघाला जे मिळालेलं आहे. अजित पटेल सारखा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील सातव, मॅन फ्रॉम वाघोली केसनन, हा सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दौंडचं आपण पाहिलं कोहिनूर हिरा आणि के ताकवणे आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दौंड तालुक्यातील बरेचसे खेळाडू आज मैदानावरती दाखल झालेले विशेषतः पाहायला मिळतात. पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे प्रदीप नैनित असतील, विशाल मोरे, त्याचबरोबर आमचे मित्र अमर साळवे यांसारखे तगडे खेळाडू पाहायला मिळतात. आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर विजय खडके, प्रथमेश गोसावी यांसारखे नक्कीच दादा खेळाडू आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये गोलंदाजाने सामन्यावरती पकड निर्माण केली आहे, परंतु ती पकड सैल करण्यासाठी फलंदाजांना आता गिअर बदलावा लागेल. सेकंड थर्ड गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. ओ हो, पायाचा वेग चेंडू घेतोय. अपील झालाय. अपील प्रचंड मोठं होत आहे आणि त्या अपीलाची आपण प्रतीक्षा आता जाईल ती तिसऱ्या पंचांकडे. अपीलाची प्रतीक्षा तिसऱ्या पंचांकडे येतोय निर्णय आणि निर्णय अद्यापही पेंडिंग जो असणार आहे. अगदी तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्याची प्रतीक्षा आपण जी मात्र करणार आहोत. तोपर्यंत अगदी या सामन्याचा, या इनिंगचा आलेख आपण पाहिला तर रिक्वायर्ड रन रेट 18.43 ची गरज अद्यापही असेल. 14 चेंडू शेवटचे अगदी शिल्लक असताना 43 धावांची आवश्यकता आहे ती टीम योगेश सरकार संघाला. आणि सुरुवातीच्या फलंदाजांकडे आपण पाहिलं तर ते थोडेसे अपयशी त्या ठिकाणी ठरतात आणि स्वस्तात माघारी परतल्यानंतर संघाचा पुढचा डाव मात्र थोडासा अडचणीमध्ये त्या ठिकाणी सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर निर्णयाची प्रतीक्षा असेल. अक्षय वाठारकर, राहुल यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कमाल करावी लागेल, बदलावं लागेल या सामन्याचं पूर्णतः वातावरण आणि ते स्वरूप मात्र बदलून टाकत असताना आपल्या आज बॅटिंगची ताकद सिद्ध करावी लागेल. लढावं लागणार आहे, भिडावं लागणार आहे आणि आपली परिपक्वता, आपली ताकद त्या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. प्रतीक्षा संपते. फलंदाज बॅक टू द पवेलियन, आउट. अक्षय वाटारकर आल्या पावली माघारी परततोय. खातही अण खोलता अगदी शून्यावरती तो माघारी परततोय. नवीन बॅट्समन, न्यू बॅटर मैदानामध्ये. स्वप्नील माने न्यू बॅटर. शेवटचे 13 चेंडू 43 धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि ती षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र त्या ठिकाणी करत असताना आज मॉर्टो ट्रॉफी 2025 सीझन 3 चा पहिला दिवस आपल्या नावावरती करण्यासाठी मात्र स्वप्नील मानेला संधी आहे. जव्यात पॅरिसच्या गोलंदाजीकडे.
ओहो हो, थोडासा नक्कीच आपण पाहतोय शफल होत फटका खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र प्रयत्न अगदी फसतोय. डॉट बॉल सह ओव्हरची समाप्ती होते आणि ओव्हरच्या या समाप्तीनंतर शेवटचे नक्कीच चेंडू शिल्लक आहेत 12. 43 धावांची आवश्यकता अद्याप आहे आणि 43 धावांची आवश्यकता असताना आज मात्र आपण पाहतोय षटकार चौकार हा एकमेव पर्याय आता मात्र उरतोय संघासमोर. एक अनुशासित गोलंदाजी, एक चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी संघाला विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर अनिकेत ताकवणे. चांगली बॅटिंग केली, चांगली इनिंग बॅटिंग मध्ये त्याची मोठी इनिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. स्वप्नील सातव बरोबर मोठी इनिंग त्याने खेळून काढली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी तयार होतोय. सामन्याचं स्वरूप बदलण्यासाठी गिअर 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 आणि गिअर आता जो बदलावा लागेल. हो हो हो, प्रयत्न होतोय मोठ्या फटक्यासाठी अगदी डीप वरती मिसफील्ड. चुका 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 आणि चुका. चेंडू फरार, सीमा पार येतोय पहिल्या चेंडूवरती ट्रेडमार्क चौकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे, याच फटक्यांची गरज आहे आणि तोच फटका, तीच गरज ओळखत आता मात्र खेळला जातोय. येतोय चौकार आणि 4 धावांबरोबर समीकरण मात्र बदलत आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. सामना अद्यापही संपलेला नाहीये, लढावा लागेल, भिडावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करावा लागेल. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता, उड़ान हौसलों से होती है. मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला अगदी आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा अगदी 2 पायांच्या मधोमध प्रचंड मोठा गॅप आणि चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु बॅकअप असल्या कारणानं अगदी चेंडू रोखला गेलाय. मिसफील्ड होतीये. मागील चेंडूवरती तीच प्रचिती त्या ठिकाणी येते, याही चेंडूवरती तीच प्रचिती येते. अगदी 2 चुका. आता प्रत्येक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची असेल, प्रत्येक धाव रोखावी लागेल. अगदी आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागून आवाज येतोय कूल. अगदी आपण पाहतोय कूलचा सिग्नल येतोय, अर्थात दिलासा दिलाय. अगदी अद्यापही आपण पाहतोय शाबासकी दिली आहे, तो आत्मविश्वास दिलाय यष्टीरक्षकानं क्षेत्ररक्षकाला. अनिकेत ताकवणे टू राहुल यादव. ओहो, वेगवान चेंडू प्रचंड भन्नाट वेगात महावेग चेंडून धारण केलाय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल बरोबर पाहिलं तर दबाव निश्चितपणे बॅटिंग टीमवरती वाढतोय. तो दबाव झुगारून टाकण्यासाठी, तो दबाव नक्कीच हटवण्यासाठी एक मोठा फटका निश्चितपणानं मोठं वातावरण त्या ठिकाणी बदलून टाकेल. वातावरणामध्ये मोठा बदल घडवेल आणि ती ताकद फलंदाजामध्ये आहे, ती क्षमता आहे, ती क्षमता, ती ताकद आज पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. हो, मोठा फटका खेळलाय. फिल्डर असेल अगदी अलॉंग द कार्पेट फटका. सिंगल येते, सिंगल आणि सिंगल. जेमतेम 1 धाव मैदानामध्ये आली आहे आणि सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट होतीये. स्वप्नील माने. पूरा टेनिस क्रिकेट जिसे जाने उसका नाम है स्वप्नील माने. आज करून दाखवावं लागेल, संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. षटकार चौकार अगदी दिलेलं आव्हान समीकरण पूर्ण करण्यासाठी जे मात्र खेळावे लागतील. ओ स्लो आर अगदी आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्याबरोबर दिशा बदलतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल अनिकेत ताकवणे कमालीची अगदी गोलंदाजी करतोय. व्हेरी गुड बॉलिंग. अगदी आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी संघाला विजयाच्या दिशेने नेण्यामध्ये कामी ठरते आणि ते यश येताना जे आपल्याला पाहायला मिळतंय. दमदार फलंदाजी बरोबर तितकीच दिमागदार आणि शिस्तबद्ध गोलंदाजी. ओहो, सफल होत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फसतोय डॉट बॉल आणि त्याच डॉट बॉल सह षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. षटकाची समाप्ती, शेवटचा 1 षटक जे मात्र शिल्लक असेल. अखेरचे 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. नेक्स्ट 2 टीम्स
धीरेन वैश्या स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध सिंहगड वॉरियर्स या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. सिंहगड वॉरियर्स संघानं नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी जिंकलाय आणि विरुद्ध संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना रणनीती मात्र नक्कीच तयार केली गेली आहे आणि ती रणनीती घेऊन अगदी सेम प्लेइंग 11 सह दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील. नेक्स्ट मॅच नंबर 5. टोटल स्कोर कार्ड वरती शेवटचे 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 5 नव्हे, 6 षटकार जे खेळून काढावे लागतील. सलग 6 षटकार आज विक्रम घडवावा लागेल या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावरती. सागर गोलंदाजी मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. हो मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. मिसफिल्ड होताना पाहायला मिळते परंतु नुकसान होणार नाही. सिंगल आली आहे. शेवटचे 5 चेंडू अद्यापही 35 धावा. जवळपास सामन्यामध्ये आपण पाहिलं. आता मात्र औपचारिकता जी बाकी आहे, काही करामत झाली तरच आणि तरच विजयाची आशा मिळेल ती बॅटिंग टीमला. अन्यथा औपचारिकतेच्या दिशेनं हा सामना जो जाताना पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू, गती अनिश्चितपणानं कमी पाहायला मिळते चेंडूवरती. वाईडिश लॉंग ऑन वरती चेंडू मात्र फील्ड होतोय. सिंगल येते. तिथून पुढे 33 धावांवरती धावफलक पोहोचतोय. अद्यापही 34 धावांची आवश्यकता आहे. 66 धावा बनवल्या गेल्यानंतर 67 धावांचा पाठलाग जो सुरू आपण पाहिलाय. परंतु प्रयत्न फसतोय या फटक्यावरती. फिल्डर असेल चेंडू खाली, डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन. मोठी विकेट आणि औपचारिकतेच्या सामन्यामध्ये नवीन फलंदाज दीपू रैना दाखल होतोय. शेवटचे 3 चेंडू जे शिल्लक आहेत. चला नेक्स्ट 2 टीम्स आपण तयार राहायचं. मॉर्टा ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. रोहन भाऊ चौगुले आणि मित्र परिवार आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. MM अकॉस्टिक ची संपूर्ण टीम आणि त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं एक बहारदार आयोजन आणि नियोजन जे मात्र आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, थोडी उसळी घेणारा चेंडू दीपू साठी टाकलाय. परंतु दीपू हा चेंडू बीट होतोय. मला वाटतं थोडीशी दुखापत मला वाटतं दीपूला झाली की काय, परंतु मला वाटतं चर्चा मैदानामध्ये सुरू आहे. उसळता चेंडू खेळण्याचा प्रयत्न दीपू कडून जो मात्र होताना पाहायला मिळाला. शेवटचे चेंडू आपण पाहिले तर 2 जे मात्र शिल्लक आहेत. 34 धावा अद्याप विजयापासून दूर. एका मोठ्या विजयाला गवसणी घालण्यासाठी रहीम 11 संघ मात्र तयार होतोय. चेंडू हवेत उडवलाय. फिल्डर असेल 30 यार्ड मध्ये. प्रवीण साठे झेल टिपतोय आणि प्रवीण टिपलेला झेल संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि मला वाटतं एक मोठा अगदी धावांचा डोंगर अद्यापही मैदानामध्ये उभा आहे. परंतु तो डोंगर सर करण्यामध्ये बॅटिंग टीम थोडीशी अपयशी ठरते. शेवटचा 1 चेंडू 34 धावांची गरज. परंतु शेवटच्या चेंडूवरती स्वतः कॅप्टन प्रदीप नैनित पुणे पोलीस मैदानामध्ये. या मॅच नंतर आपण लगेच चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आज मात्र लगेचच देणार आहोत. परंतु चालू सामन्याचं आपण समालोचन पाहता, त्याचा पूर्ण आलेख आणि लेखाजोखा पाहता रहीम 11 संघानं बाजी मारली आहे मॅच मध्ये. एक मोठा रोमांच, अगदी रोमहर्षक विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये संघ आहे. जबत मॅच मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्लोवार प्रदीप नैनित जबरदस्त स्ट्रोक आणि दरम्यान चेंडू जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती एक घणाघाती ताकदवर प्रहार. प्रदीप नैनित ट्रेडमार्क चौकार
4 धावांचं जवळपास 29 धावांचं मोठा विजय प्राप्त केलाय या मॅच मध्ये टीम रहीम 11 कॅप्टन अँड कंपनी. व्हेरी गुड प्लेड, वेल प्लेड टीम रहीम 11. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन. एक चांगला खेळ दोन्ही संघांकडून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लगेचच जाणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच त्या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी मी सन्माननीय किरणजी चौधरी यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन खेळाडूला सन्मानित करावं. 5 विकेटसह मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय पॅरिस कांबळे. पॅरिस कांबळे सर, विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी लगेच स्वीकार करायचा आहे. सन्माननीय किरणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित करण्यात येईल. पॅरिस कांबळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतात. टोटल 5 विकेट्स पॅरिस कांबळे यांनी मिळवत एक जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी केली आहे आणि ठरतात मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय किरणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देऊन आपण पॅरिस कांबळे यांना सन्मानित करतोय. 5 विकेटसह ठरतायत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय किरणजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या सामना क्रमांक 4 टॉस अगदी मॅन ऑफ द मॅच आणि त्यानंतर पुढील टॉस सुद्धा करणार आहोत. पॅरिस सर, काय वाटतंय? अगदी 5 विकेट्स त्या ठिकाणी आपण मिळवलेले आहेत. भारी वाटतंय कारण टीम जिंकली आहे महत्वाचं आहे. आम्ही पहिली मॅच हारलो, जिंकायची मॅच आता जिंकलोय, तर इथून पुढच्या 2 मॅच जिंकायच्यात. टीम एफर्ट देऊ पूर्ण. आणखीच हे मैदान आपल्यासाठी मला वाटतं चांगलं शुभ आहे आणि या मैदानावरती आपला खेळ सातत्याने भरताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर एनबी ट्रॉफी मध्ये सुद्धा आपला खेळ चांगला पाहायला मिळाला. आता मोटर ट्रॉफी मध्ये सुद्धा आपला खेळ या मैदानावरती तितकाच चांगला आणि मोठा पाहायला मिळतोय. नक्कीच ग्राउंड तर उत्कृष्ट आहे आणि इथे खेळ करायला भारी वाटतं कारण सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत आणि मॉर्टर ट्रॉफी पण उत्कृष्टच आहे कारण रोहन दादा त्यांनी चांगलं नियोजन केले. क्वालिफाय झाल्यानंतर अजून खेळण्यास भारी वाटेल आणि आम्ही आमचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू शकतो. धन्यवाद सर. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. जाऊयात नेक्स्ट मॅच कडे.